त्यावेळी दोघेही विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये बसले होते. समीरा त्याच्याकडे रागाने पाहत होती. तू तुझ्या वडिलांशी कधी बोलणार? माझे आई वडील माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. त्यांनी मला सांगितले आहे की जर मला कोणी आवडत असेल तर मी त्यांना सांगावे. ते माझे लग्न करून देतील. नाहीतर ते माझे लग्न त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीशी लावतील. कृपया लवकर तुझ्या वडिलांशी बोल. ती खूप रागावली. कार्तिकच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. मी शपथ घेतो, तू रागवलेली असताना खूप सुंदर दिसतेस, तो मोहक स्वरात म्हणाला आणि समीराने त्याच्या खांद्यावर हलकेच ठोसा मारला. इथे तू अनावश्यक प्रशंसा करत बस. तिथे माझे वडील माझं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी लावतील. ती खूप गंभीर होती, म्हणून कार्तिकही गंभीर झाला. ठीक आहे, काळजी करू नकोस. मी आज जाऊन बाबांशी बोलेन आणि लवकरच मी तुला माझी बायको म्हणून हवेलीत घेऊन जाईन. हे ऐकून समीराला थोडासा प्रोत्साहन मिळाले. माझ्यासाठी आता त्यांच्याशी बोल. असे होऊ शकते की नेहमीप्रमाणे तुझे बाबा तुला आज्ञा देतील आणि तू त्यांच्यासमोर घाबरलेली मांजर बनशील. ती त्याला टोमणे मारत होती, पण कार्तिकचे हास्य मंदावले. त्याला समीराचा टोमणा अजिबात आवडला नाही. समीराला कार्तिकचा चेहरा बदललेला दिसला, म्हणून ती लगेच हसली आणि हळूच म्हणाली, ठीक आहे, आता मी जे बोलले त्यावर रागवू नकोस. तुला माहीत आहे मी तुझा राग सहन करू शकत नाही. तिने प्रेमाने हे सांगितले आणि कार्तिक लगेच सामान्य झाला. ते आणखी काही वेळ बोलत राहिले. मग तो उठला आणि समीराही त्याच्यासमोर उभी राहिली. ठीक आहे, आज मला घरी सोडशील का? त्याचा हात धरून ती अगदी सहज म्हणाली आणि कार्तिकचे तणावग्रस्त मन पूर्णपणे शांत झाले. ठीक आहे, चला जाऊया. तो हसला आणि समीराच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. तिला दिलासा मिळाला. कार्तिक शहा तिच्यामध्ये इतका कैद झाला होता की तो तिच्या चेहऱ्यावरील हास्यासाठी मरायलाही तयार असायचा आणि तिला माहीत होते की कार्तिक तिच्यावर इतके प्रेम करतो की तो तिच्या प्रत्येक गोड आणि कठोर शब्दाला स्वीकारतो. म्हणूनच ती रागाच्या भरात त्याला खूप काही बोलायची आणि नंतर लगेच माफी मागायची आणि तो पुन्हा शांतीने भरून जायचा. ते पार्किंगमध्ये गेले. मग ती त्यांच्या गाडीच्या पुढच्या सीटवर त्याच्यासोबत बसली. तिला माहीत होते की फक्त कार्तिक शहाने समीराला हा अधिकार दिला होता. कार्तिक शहा हा या विद्यापीठातील सर्वात देखणा आणि सुंदर तरुण होता. तो एम.फिलचा अभ्यास करत होता. त्याचे खोल निळे डोळे आणि त्याचे सौंदर्य इतके होते की प्रत्येक मुलगी त्याच्याकडे आकर्षित होत असे. पण कार्तिकने आधी कोणाकडेही लक्ष दिले नव्हते. समीरामध्ये असे काय होते ज्यामुळे तो तिच्या मागे फिरू लागला? हे माहीत नाही. काही दिवसातच ते दोघेही मित्र झाले. कारण समीरा एक चांगली आणि सभ्य मुलगी होती. ती मध्यमवर्गीय तरीही प्रतिष्ठित कुटुंबातून आली होती. खूप गरीब नव्हती, खूप मध्यमवर्गीय नव्हती, पण खूप उच्चवर्गीयही नव्हती. दुसरीकडे कार्तिक शहा शहराजवळील एका गावाचा एकमेव वारस होता. तो स्थानिक सरदारचा एकुलता एक मुलगा होता. परिणामी तो अधिकारी आणि अभिमानाने भरलेला होता आणि तो खूप हट्टी देखील होता. पण समीरासमोर त्याचा सर्व अहंकार आणि आत्मसन्मान नाहीसे व्हायचे. समीरा त्याच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की त्याला आता तिच्याशिवाय काहीही दिसत नव्हते. मुली गोंधळलेल्या होत्या की त्याला तिचे इतके वेळ कसे लागले आहे. समीरा सुंदर, सभ्य होती, तरीही विद्यापीठात तिच्यापेक्षा सुंदर मुली होत्या. काही कारणास्तव कार्तिकला ती सर्व प्रकारे आवडायची आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण त्यांचे लग्न ठरले होते की नाही फक्त वेळच सांगू शकेल. त्याने समीराला तिच्या घराबाहेर सोडले. ती घरात गेली. कार्तिकही हसत हसत आता गाडी गावाकडे घेऊन गेला. सुमारे 1 तासानंतर त्याची गाडी गावाच्या हद्दीत शिरली. शहा हवेलीच्या बाहेर गाडी थांबताच रक्षक धावत आले आणि त्यांनी दार उघडले आणि गाडी आत गेली. लाल खांब असलेला तो एक सुंदर वाडा होता, जो दूरवरून पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करत होता. त्यात एक मोठी बाग होती. एका बाजूला जिम, दुसऱ्या बाजूला स्विमिंग पूल आणि एक भव्य पोर्च जिथे सर्व गाड्या पार्क केल्या होत्या. त्याने पोर्चवर गाडी पार्क केली आणि बाहेर पडला. जेव्हा तो हवेलीत प्रवेश करत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. त्याने त्याच्या वडिलांशी बोलण्याचा निर्णय घेतला होता. त्याला समीराशी लग्न करायचे होते. त्याला समीराच्या वडिलांनी तिचे लग्न इतरत्र करावे असे वाटत नव्हते. तो लाऊंजमध्ये प्रवेश करताच त्याला अचानक चांदणी एका मोलकरणीजवळ उभी असलेली दिसली, जी तिला तिचे काम कसे करायचे याचे मार्गदर्शन करत होती आणि कार्तिक शहाचे भाव उदास झाले. जेव्हा जेव्हा तो चांदणीचा चेहरा पाहत असे तेव्हा त्याचा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त व्हायचा. म्हणूनच त्याला चांदणी आवडत नसे. ती त्याच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. तिचे आईवडील
ती खूप लहान असतानाच वारले होते. कार्तिकच्या आईने तिला वाढवले होते. 20 वर्षाची चांदणी एक साधी नम्र गावातील मुलगी होती. ती फारशी शिकलेली नव्हती. गावातील सरदारमुळे म्हणजेच कार्तिकच्या वडिलांमुळे तिला 10वीच्या पुढे फारसे काही शिकवले गेले नव्हते. त्याच्या वडिलांचा असा विश्वास होता की मुली फक्त घरकामासाठी असतात, म्हणून त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात असे. कार्तिक त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तसेच चांदणी देखील तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती. कार्तिकच्या आईने तिला खूप प्रेमाने वाढवले. चांदणी मनाने खूप दयाळू होती, पण कार्तिकला ती अजिबात आवडत नव्हती, कारण ती नेहमीच एका अशिक्षित आणि निष्पाप गावातील मुलीसारखे कपडे घालत असे. ती नेहमी कुर्ती सलवार, गळ्यात स्कार्फ आणि लांब केस वेणीत बांधलेली असायची. कधीकधी ती स्वयंपाकघरात काम करताना असायची. कधीकधी नोकरांजवळ उभी राहून ती त्यांना स्वच्छता कशी करायची हे शिकवायची. ज्या दिवशी कार्तिकने तिला पाहिले त्याचा दिवस खूप वाईट जायचा, म्हणून त्याला चांदणी अजिबात आवडत नव्हती. तिच्यात बोलण्यात आत्मविश्वास नव्हता, स्टाईलची जाणीव नव्हती. ती फक्त एक लाजाळू मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीच विकृत होत असत. कार्तिकने मोठ्या कष्टाने चांदणीवरून नजर हटवली आणि त्याच्या वडिलांच्या खोलीकडे गेला. तो दार ठोठावत आत आला तर त्याचे वडील समोर सोफ्यावर बसून पुस्तक वाचण्यात मग्न होते. "अरे कार्तिक बेटा, आत ये." तो दारात उभा होता म्हणून त्याचे वडील हसले आणि त्याला आत येण्याचा इशारा केला. तो हसला आणि बाबांच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला. "मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे बाबा." तो लगेच म्हणाला, "हो बेटा, काय झालं ते सांग." बाबांनी पुस्तक बंद केले आणि त्याचे पूर्ण लक्ष त्याच्या मुलाकडे कार्तिक शहाकडे वळवले. "बाबा, खरं तर मला वाटतं की मी आता लग्न करायला हवं." तो हसत म्हणाला आणि रणजित शहाचा चेहरा हास्याने उजळला. तो रणजित शहाचा एकुलता एक मुलगा होता. "का नाही बेटा, नक्कीच. मी तुला याबद्दल स्वतः सांगू इच्छित होतो, पण तुझा मूड पाहून मी काहीच बोलू शकलो नाही. जर ते माझ्या हातात असते तर मी चांदणीला लगेच माझी सून बनवले असते." हे ऐकून कार्तिकला जणू त्याच्या डोक्यावर आकाश कोसळल्यासारखे वाटले. त्याचे वडील चांदणीबद्दल बोलत आहेत यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. "बाबा, तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्ही काय म्हणताय? मी त्या चांदणीशी कधीच लग्न करणार नाही." तो अचानक रागावला आणि रणजित शहांनी कार्तिकला अविश्वासाने पाहिले. "तू शुद्धीवर आहेस का? अरे ती हिरा आहे, हिरा. जगात कुठेही तिच्यासारखी मुलगी सापडणार नाही. आणि तुला माहीत आहे की आपल्या कुटुंबातील मुलांची लग्न आपल्या समुदायाच्या मुलींशीच होते आणि ती मुलगी आपल्या समुदायाची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून याच घरात तिला वाढवले आहे. आणि चांदणी ही तुला शोभेल अशी एकमेव मुलगी आहे. मला दुसरी कोणीही मुलगी आवडत नाही. निर्णय माझा झाला आहे. तू फक्त चांदणीशीच लग्न करशील." रणजितजींना त्याचे ऐकायचे नव्हते आणि कार्तिक शहाला असे वाटत होते की जणू काही आकाश सतत त्याच्या डोक्यावर कोसळत आहे. त्याने अविश्वासाने त्याच्या वडिलांकडे पाहिले. "बाबा, तुम्हाला काय झाले आहे? हे माझे आयुष्य आहे आणि मी ते कोणत्या स्त्रीसोबत घालवायचे आणि कोणत्या नाही हे मी ठरवू शकतो. आणि मला ती मुलगी अजिबात आवडत नाही. तिच्यात इतके खास काय आहे? तिला कपडे घालण्याचेही सेन्स नाही, बोलण्याचे सेन्स नाही आणि शिक्षणही तिने शाळा कॉलेजही पाहिलेले नाही. तिला कोणाशी कसे बोलायचे हे देखील कळत नाही. मी तिला कुठेही घेऊन गेलो तर ती माझा अपमान करेल. आणि तुम्ही सांगत आहात की मी माझे संपूर्ण आयुष्य या मुलीसोबत घालवू? तिच्यासारख्या लाजाळू मुलीशी लग्न करण्यापेक्षा मी मरणे पसंत करेल." कार्तिक शहाचा स्वर चांदणीबद्दल द्वेषाने भरलेला होता आणि दारात उभी असलेली रणजित शहासाठी चहा आणणारी चांदणी दगडासारखी तिथेच उभी होती. तिला विश्वास बसत नव्हता की कार्तिक शहा तिचा एवढा द्वेष करतो. ती त्याच्यावर वर्षानुवर्षे प्रेम करत होती, पण तिने कधीही विचार केला नाही की कार्तिक शहाच्या लायक नाही ती. कार्तिक तिला खूप वाईट बोलत होता. तिने डोक्यापासून पायापर्यंत स्वतःकडे एक नजर टाकली. कार्तिकने तिला दाखवले होते तितकी ती वाईट नव्हती. "चांदणी." रणजितने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि कार्तिक पुन्हा रागावला. "काय आहे? तुम्ही सतत चांदणी चांदणी का म्हणत आहात?" त्याला माहीत नव्हते की चांदणी त्याच्या मागे उभी आहे. चांदणीने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले. तिने तिची प्रकृती सांभाळली आणि पुढे सरकली आणि चहाचा कप रणजित शहासमोर ठेवला. "बरं, मी तुमच्यासाठी चहा आणला होता, पण मला माहीत नव्हते की तुम्ही दोघेही काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा करत आहात. नाहीतर मी कधीच आले नसते." ती लगेच बाहेर गेली आणि कार्तिक तिथेच बसून राहिला. काही वेळाने त्याच्या स्तब्ध शरीरात हालचाल झाली. चांदणीच्या वागण्याने तो पुन्हा संतापला. पाहिले, ती किती असभ्य आहे. तिला हे देखील माहीत नाही की कोणाच्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी दार वाजवले जाते. कोणी फक्त डोके वर करून आत येत नाही.
खोलीतून बाहेर पडणाऱ्या चांदणीने शेवटचे शब्द ऐकले होते. तिने जबरदस्तीने कटू घोट गिळला आणि स्वयंपाकघरात गायब झाली. रणजित शहाने कार्तिककडे रागाने पाहिले. जेव्हा तुला काही माहीत नसते तेव्हा तू त्याबद्दल असभ्य बोलू नये. ती नेहमीच दार ठोठावूनच माझ्या खोलीत येते. 2 दिवसांपूर्वीच मी तिला दार न ठोठावता आत येण्यास सांगितले होते. शेवटी माझ्या मुलीला माझ्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता आहे का? तिने मान हलवली. ती माझे ऐकते. नाहीतर तिला प्रत्येक गोष्टीत शिष्टाचार आहे. रणजित शहाचा स्वर रागीट झाला. ज्यामुळे कार्तिक शांत झाला. आणि तू काय म्हणत होतास चांदणी? तू तिच्याशी लग्न करणार नाहीस? मग एक गोष्ट ऐक, तू फक्त चांदणीशी लग्न करशील. जर तुला दुसऱ्या कुणाशी लग्न करायचे असेल तर तुला माझ्या मृत्यूची वाट पाहावी लागेल, किंवा मला स्वतःच्या हातांनी मारून टाक. कारण मी हे माझ्या डोळ्यासमोर आणि मी जिवंत असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही. फक्त चांदणीच आपल्या कुटुंबाची सून असेल. यावेळी त्याच्या स्वरात इतका राग आणि कडवटपणा होता की कार्तिकच्या संपूर्ण शरीराला आग लागली. पण तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, जेव्हा त्याने त्याला कठोरपणे अडवले. जर तू तुझ्या पसंतीच्या स्त्रीला या घरात आणण्याचा प्रयत्न केलास तर तुला माझा मृत चेहरा दिसेल. कार्तिकला कुणावर तरी प्रेम आहे हे त्याला कळले होते. कार्तिक शांतपणे उठला आणि खोलीतून निघून गेला. त्याने पुन्हा एकदा चांदणीचा चेहरा पाहिला होता आणि त्याचा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त झाला होता. खरं तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते. तो मेला तरी तिच्याशी लग्न करू शकत नव्हता. तो काय करू शकतो याचा विचार करत असहाय्यपणे खोलीत फिरत होता. 2 तास विचार केल्यानंतर त्याला एक कल्पना सुचली. अरे प्रिय चांदणी, तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस. मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तू माझ्या आनंदाला ग्रहण लावल्यासारखी वाटतेस. तुझ्यासोबत काहीतरी मोठं करण्याची वेळ आली आहे. त्याने ठरवलं होतं की त्याला काय करायचं आहे आणि त्याला फक्त त्यावर कृती करायची होती. दुसऱ्या दिवशी ते दोघेही विद्यापीठाच्या मैदानावर होते आणि समीराचा चेहरा फिका पडला होता. तू काय म्हणतोयस? तू त्या मुलीशी लग्न कसं करू शकतोस? तू माझ्यावर प्रेम करतोस. समीराच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या गालावरून ओघळले. मग काय? यात काय मोठी गोष्ट आहे? एक माणूस 2दाही लग्न करू शकतो. कार्तिकच्या स्वरात एक विचित्र आरामाची भावना होती. हे जाणवताच समीराला आश्चर्य आणि राग दोन्ही आले आणि तिला खूप वाईट वाटलं. तू काय म्हणतोयस? जे अधिकार तू मला देणार होतास ते दुसऱ्याला देणार आहेस. तूच म्हणाला होतास की फक्त मीच मिसेस कार्तिक शहा होईन आणि आता तू दुसऱ्याला तुझी बायको बनवत आहेस. उद्या तू म्हणशील की तुला तिच्यावर प्रेम झालं आहे. मी काय करू? समीरा असहाय्यपणे ओरडली. पण कार्तिक पूर्णपणे शांत राहिला. काळजी करू नकोस. तुला कोणी सांगितलं होतं की मी तिला माझी बायको होण्याचा अधिकार देईन? मला लग्नानंतर फक्त तिला बंदिवान ठेवायचं आहे. मी तिचं आयुष्य नरक बनवेल. तिच्याशी लग्न केल्यानंतर मी मुक्त होईन याचा विचार कर. मी तिलाही तेच करण्यासाठी शहरात आणेन आणि मग आपण लग्न करू, आपले आयुष्य जगू आणि ती तिच्या मनाप्रमाणे एका वेगळ्या घरात जगू शकेल. तिच्यामुळेच बाबा माझ्यावर नियंत्रण ठेवतात. एकदा मी तिला माझ्या ताब्यात घेतले, मी तिच्याशी असे काहीतरी करेन जे तिला आयुष्यभर लक्षात राहीन. कार्तिकच्या डोळ्यात सुडाची आग होती आणि समीरा अचानक गप्प बसली. बराच वेळ गेल्यानंतर ती म्हणाली, ठीक आहे, जर हाच आपल्या लग्नाचा मार्ग असेल तर मी तयार आहे. पण मला वचन दे की तू तिच्या जवळही जाणार नाहीस. तिने इशारा म्हणून बोट वर केले आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. अरे चल समीरा, तुला वाटते की माझी टेस्ट इतकी वाईट आहे? मला तिच्याकडे बघायलाही आवडत नाही. मी तिच्याबद्दल विचारही करत नाही आणि तू खूप पुढचा विचार करत आहेस. काळजी करू नकोस, असं काहीही होणार नाही. फक्त तुलाच कार्तिक शहासोबत हे सुंदर क्षण अनुभवायला मिळतील. समीराचा हात धरून त्याने तिला आश्वासन दिले आणि समीराला थोडासा दिलासा मिळाला. रणजितजी त्यांच्या लग्नाची तयारी करत होते आणि तो पूर्णपणे गप्प झाला होता. त्या दिवसापासून त्याने पप्पांसमोर कधीही गैरवर्तन केले नव्हते. तो गप्प का होता हे चांदणीच्या समजण्यापलीकडचे होते. पप्पांनी दोघांनाही हे समजावून सांगितले होते, किंवा असं म्हणणं योग्य ठरेल की त्यांनीच आदेश दिले होते की या शुक्रवारी तुम्ही दोघे लग्न करणार आहात आणि मला कोणत्याही प्रकारचा नाट्यमय खेळ नको आहे. रणजितच्या बोलण्यावर चांदणीने लगेच मान खाली घातली. पण कार्तिक काहीच बोलला नाही. तो पूर्णपणे गप्प राहिला. दिवस एकामागून एक जात होते. समीरा दररोज त्याच्याशी भांडत असे आणि तो समीराचा राग सहन करत असे, कारण त्याचे मन आता चांदणीवर सूड घेण्याच्या विचारात गुंतले होते. त्याला त्याच्या दुःखाचा कोणत्याही किमतीत चांदणीवर सूड घ्यायचा होता. त्याचे वडील प्रत्येक वेळी चांदणीमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि चांदणीचे मन बिघडत होते. तिचे मन त्याचेच होऊ इच्छित होते, पण तिची बुद्धी म्हणत होती, तू त्याच्या लायक नाहीस, त्याच्यापासून दूर राहणेच बरे. पण ती काय करू शकत होती? ते प्रेम होते किंवा त्याच्याऐवजी बालपणीचे प्रेम. त्यांच्यात कधीच समजूतदारपणा नव्हता. कार्तिकला पाहताच ती नेहमीच बाजूला व्हायची. कार्तिकशी बोलण्याची
तिच्यात कधीच हिंमत नव्हती. कार्तिकनेही तिच्याशी बोलण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ती इतकी वाईट दिसत होती का, की तो तिच्याकडे पूर्णपणे पाहूनही शकत नव्हता. तिच्याशी बोलणे तर दूरच. त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता. तो धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिला ICUमध्ये दाखल करण्यात आले होते आणि कार्तिकला असे वाटले की जणू काही त्याच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे. त्याने दार उघडले आणि आत पाऊल टाकले तर समीरा बेडवर पडली होती. तिने तिचे मनगट कापण्याचा प्रयत्न केला होता, पण सुदैवाने ती वाचली. कार्तिक अविश्वासाने तिच्याकडे धावला आणि अर्ध्या उघड्या डोळ्यांनी आजूबाजूंनी दृश्य पाहत होते आणि कार्तिकच्या डोळ्यात राग आणि उत्कटतेचे मिश्रण होते. वेदना अनंत होत्या. "वेड्या मुली, तू काय केलेस? तू वेडी झाली आहेस का?" तो रागाने ओरडला आणि समीराने अश्रूंनी त्याच्याकडे पाहिले. "मग मी काय करू? मी स्वतःशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तुला दुसऱ्याचे होताना पाहण्याची माझ्यात हिंमत नाहीये. मला ते सहन होत नाही. तू दुसऱ्याचे होत आहेस. मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केले आहे कार्तिक. मी मरेन. देवासाठी लग्न करू नकोस." ती असहाय्यपणे ओरडली आणि कार्तिक असहाय्यपणे तिच्याकडे स्टूल ओढून बसला. "तू मला हे सांगू शकली असतीस. या सगळ्यासाठी आत्महत्या असं करण्याची काय गरज होती? जर तुला काही झालं असतं तर?" तो म्हणाला, तिच्या चेहऱ्यावरून केस हलवत आणि तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत. आणि समीराच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. "तुला समजणार नाही. हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी तुला दुसऱ्या कुणासोबत शेअर करू शकत नाही." ती तुटलेल्या मनाने म्हणाली, "मी मरून गेलेले बरे." ती पुढे काही बोलण्यापूर्वीच कार्तिकची बोट समीराच्या ओठांवर आली आणि "खबरदार, जर तू एक शब्दही बोललीस तर मी तुला आधीच सांगितले आहे की मी त्या मुली चांदणीकडे माझ्या मनाच्या समाधानासाठी पाहणार नाही. खरं तर ती आपल्यासाठी एकत्र राहण्याचे साधन आहे. तू का समजून घेत नाहीस?" कार्तिकने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण समीरा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. "मला काहीच कळत नाहीये. तू तू आत्ताच हे लग्न नाकारायला हवंस. नाहीतर मी तुला सांगते, मी यावेळी कदाचित पळून जाईन आणि मी पुन्हा पुन्हा स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करेन. एकतर हे लग्न नाकार किंवा माझा मृतदेह वाहून नेण्यास तयार हो." ती यावेळी रागाने ओरडली. "समीरा!" कार्तिकने थरथरते आवाज तिला हाक मारले. त्याचा आवाज खूप संयम आणि रागाने भरलेला होता. "खबरदार, जर तू पुन्हा मरण्याबद्दल बोललीस तर मी काहीतरी खूप वाईट करेन." त्याने रागाने समीराचे दोन्ही खांदे धरले आणि हलकेच हलवले आणि समीराला पुन्हा एकदा रडू कोसळले. "मग मी काय करू? तूच सांग. मी तुला दुसऱ्या कोणत्याही स्त्रीसोबत शेअर करू शकत नाही." कार्तिक रडत असताना त्याचे हृदय धडधडत होते. समीराला वेदनेत पाहून तो सहन करू शकत नाही. "ठीक आहे माझ्या प्रिये, रडू नकोस. मी आज बाबांशी बोलेन." त्याने समीराला मोठ्या कष्टाने शांत केले. ती सतत रडत होती. तिला प्रोत्साहन देत तो हवेलीत परतला. आज त्याचा मेहंदीचा सोहळा होता. तो थेट बाबांच्या खोलीत गेला, जिथे तो एका नोकराला सूचना देत होता. त्याने नोकराला ताबडतोब निघून जाण्यास सांगितले. "बोल बेटा, काय झाले?" त्यावर तो म्हणाला, "बाबा, मला हे लग्न नाही करायचे. तुम्ही हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा." "तू लग्न थांबवण्याबद्दल बोलत आहेस?" रणजितची रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. कार्तिकही संतापला. "पुरे झाले बाबा. मी आधीच सांगितले आहे, मी या चांदणीशी लग्न करणार नाही. मला काही फरक पडत नाही. संपूर्ण कुटुंब काय विचार करेल याची मला अजिबात पर्वा नाही. हे माझे जीवन आहे आणि मला कोणासोबत राहायचे आणि कोणासोबत नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे." सर्व नियम तोडत तो रागाने ओरडला. रणजितजींचा हात त्याच्या हृदयावर गेला आणि दुसऱ्या क्षणी त्याने हात वर केला आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर जोरात मारला. "आज हे बोललास. पुढच्या वेळी तू असा काही उल्लेख करशील तेव्हा मी तुला माझ्या आयुष्यातून कायमचे काढून टाकेल. जर तुला मला जिवंत पाहायचे असेल तर उद्या शांतपणे लग्न कर. नाहीतर उद्या या हवेलीतून माझा मृतदेह उचलला जाताना पहा." त्याने बाबा काय बोलत आहे हे ऐकले नव्हते. त्याने त्याचा गाल हातात धरला होता. तरीही त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या बाबांनी फक्त चांदणीमुळे त्याला मारले होते. चांदणीबद्दलचा त्याचा द्वेष आता वाढला होता. आत्ताच चांदणीने इथे यावा आणि त्याने तिला मारावे असे त्याला वाटत होते. आणखी काही न बोलता तो रागाने त्याच्या खोलीतून निघून गेला आणि तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि समीरा त्याच्याकडे असहाय्यपणे पाहत होती. "तुझ्या बाबांनी तुला मारले का?" तिला अजूनही विश्वास बसत नव्हता आणि ती त्याच्या लालबुंद चेहऱ्याकडे पाहत होती. मग समीराने त्याच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला. "कार्तिक, आता तू काय करणार?" ती असह्यपणे विचारत होती. तिला माहीत होते की कार्तिक कधीही त्याच्या वडिलांना मरताना पाहू शकणार नाही, कारण कार्तिकसाठी त्याचे संपूर्ण अस्तित्व, त्याचे जीवनच त्याचे वडील होते. "मी असहाय्य आहे समीरा. मला या लग्नासाठी भाग पाडण्यात येत आहे." आज पहिल्यांदाच कार्तिकच्या स्वरात मृदुता आणि पराभव
प्रतिबिंबित झाला आणि समीराच्या मनाला काहीतरी स्पर्शून गेले. तू एक काम कर. ठीक आहे कार्तिक, तू तुझ्या वडिलांचे ऐकू शकतोस, पण लग्न झाल्यानंतर तू लगेच माझ्याकडे यायला हवेस. कृपया तिथेच थांबू नकोस. तो स्वतःशीच लढत असल्याचे दिसत होते. हो, तू माझ्याकडे परत येऊ शकतोस. आपण रात्रभर इथे बसून बोलू शकतो, पण तू परत जाणार नाहीस. तिने तिचा हात त्याच्याकडे केला आणि कार्तिकने तिच्या चेहऱ्याकडे आणि नंतर तिच्या हाताकडे पाहिले. मला वचन दे, तू माझ्याकडे परत येशील आणि एका मिनिटही तिथे थांबणार नाहीस. तिने शब्दांवर जोर देत कार्तिककडून वचन मागितले. कार्तिकने तिच्या हातावर हात ठेवला आणि वचन दिले. तिच्यासोबत थोडा वेळ बसल्यानंतर तो रुग्णालयाच्या खोलीतून निघून गेला. त्या रात्री उशिरा तो हवेलीत परतला, जेव्हा सर्वजण विश्रांतीसाठी आपापल्या खोलींमध्ये गेले होते. तो थेट त्याच्या खोलीत गेला आणि गायब झाला. त्यावेळी त्याला कोणाशीही बोलायचे नव्हते. त्याचा मूड उदास झाला होता. हवेलीत एक नवीन पहाट उगवली होती. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि आज चांदणे कायमची कार्तिकची होणार होती. तिला विश्वास बसत नव्हता की तिची वर्षानुवर्षेची इच्छा पूर्ण होणार आहेत. तिचे मन आनंदी असले तरीही तिचे मन खूप अस्वस्थ होते. आजही कार्तिक चांदणेचा किती द्वेष करतो याबद्दलचे शब्द तिच्या मनात घुमत होते. तिने तिच्या लग्नाबद्दल खूप स्वप्ने पाहिली होती, पण चांदणीला माहीत नव्हते की तिचे कोणतेही स्वप्न कधीही पूर्ण होईल की नाही. आणि थोड्याच वेळात चांदणी कार्तिक शहाची पत्नी बनली. तिला कार्तिक शहाच्या खोलीत बसवण्यात आले. ती असह्यपणे या खोलीकडे पाहत होती. वर्षानुवर्षे तिला या खोलीत वधू म्हणून येण्याची इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण झाली होती. तिला खोली मिळाली होती, पण ती कार्तिक शहाला मिळवू शकेल का? तिला या निरुपयोगी शब्दांची, गोष्टींची किंवा पैशांची पर्वा नव्हतीच. तिला फक्त तो माणूस हवा होता, पण तो चांदणीचा द्वेष करत होता. तो तिचा कसा असू शकतो? चांदणी विचारात पडली. लग्नानंतर लगेचच तो काहीतरी बहाण्याने हवेलीतून बाहेर पडला. तो समीराला भेटण्यासाठी थेट रुग्णालयात गेला. त्याला पाहून समीरा आनंदी झाली. तो रात्रभर रुग्णालयात तिच्यासोबत बसला. समीरा शांत होती, पण हवेलीत बसलेली चांदणी अस्वस्थ होती. ती रात्रभर कार्तिकची वाट पाहत बसली, पण तो खोलीत आला नाही. ती तिच्या लग्नाच्या पोशाखात बेडच्या कडेला टेकून बसली. मध्यरात्रीनंतर तिचे डोळे लागू लागले आणि ती त्यांना उघडू शकली नाही, म्हणून ती झोपी गेली. सकाळी तिने डोळे उघडले तेव्हा 6 वाजले होते आणि खोलीत कोणीही नव्हते. रात्र उलटूनही तो आला नव्हता. त्याच्यासाठी चांदणी काहीच नव्हती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने तिचा लेहंगा समायोजित केला. ती बेडवरून उठली आणि अर्ध्या तासानंतर सामान्य कपड्यांमध्ये खोलीतून बाहेर पडली. आज कार्तिकशिवाय तिला अशा प्रकारे खोलीतून बाहेर पडणे योग्य वाटत नव्हते, पण ती दिवसभर त्याची वाट पाहून बसू शकत नव्हती. ती खाली आली तेव्हा वडीलधारी मंडळी नाश्त्याच्या टेबलावर बसली होती. रणजित शहाच्या पत्नी नीमाजी लगेच खुर्चीवरून उठल्या आणि चांदणीला तिच्या शेजारी बसवले. माझी मुलगी कशी आहे? तिने प्रेमाने विचारले. चांदणीला रडावेसे वाटले. मी ठीक आहे, पण तिची नजर फिरत होती, कारण तिच्यासोबत कोणीही नव्हते. तुझा नवरा कुठे आहे? नीमाजींनी कठोरपणे विचारले. त्याला काही काम होते म्हणून तो सकाळी लवकर निघून गेला. तिने पटकन एक सबब सांगितली आणि तो लाऊंजमध्ये प्रवेश करत असतानाच त्याला चांदणीचे शेवटचे शब्द ऐकू आले. तो जेवणाच्या टेबलावर आला. त्या क्षणी फक्त कार्तिकचे आई वडील आणि चांदणी तिथे होते. रणजित शहा खुर्चीवरून उठला आणि कार्तिक समोर उभा राहिला. नंतर हात वर करून कार्तिकच्या तोंडावर जोरात थप्पड मारले. सगळं जग थांबल्यासारखं झालं. त्याचे दोन्ही हात तोंडावर गेले आणि कार्तिकने डोक्यावरून जणू काही आकाश कोसळले होते. तुला लाज वाटत नाही का? काही तासांच्या बायकोला सोडून दुसऱ्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये राहण्याची? कार्तिक शहा पहिल्यांदाच इतक्या रागाने कार्तिकशी बोलला होता आणि कार्तिकला हे त्यांना कसे कळले याबद्दल त्याला आश्चर्य वाटत होते. जर आजपासून तुला त्या मुलीसोबत पाहिले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. मग माझ्या हवेलीतून कायमचा निघून जा आणि माझ्या मालमत्तेत तुला काही वाटा मिळणार नाही. तो रागाने गर्जना करत त्याच्या खोलीत निघून गेला. त्याने काल रात्री कार्तिकच्या मागे त्याचे काही माणसे पाठवली होती, जे प्रत्येक क्षणी त्याच्यावर लक्ष ठेवत होती, त्याला रिपोर्ट करत होती. त्यांना आधीच शंका होती की कार्तिक एखाद्या मुलीशी संबंध ठेवत आहे. निमाजी आणि चांदणी असहाय्यपणे कार्तिककडे पाहत होते, जो रागाने त्याच्या खोलीत जाण्यासाठी पायऱ्या चढत होता. जा बेटा, त्याच्या खोलीत नाश्ता घेऊन जा. निमाजींच्या बोलण्यावर चांदणीचे केस उभे राहिले. पण मी कशी करू शकते मम्मीजी? ती खूप काळजीत होती. अरे, तुला काय म्हणायचे आहे? कसे? तू त्याची बायको आहेस. जर तू त्याला असेच टाळत राहिलीस तर तुम्हा दोघांमधील सर्व समस्या कशा सुटतील? जा, शाबास. निमाने पटकन जेवणाचा ट्रे तयार केला, चांदणीला दिला आणि चांदणीने पटकन तो हात त्यात धरला. पायऱ्या चढून वर आली. तिने हळूच दार उघडले आणि आत आली. कार्तिक शहा रागाने खोलीत चालत होता. आत जाण्यास कचरत चांदणीने पटकन डोळे मिटले आणि सोफ्याकडे गेली. तिने ट्रे तिथेच ठेवला आणि कचरतचा कार्तिकला उद्देशून बोलली.
तू नाश्ता करून घे. भीतीने थरथरणाऱ्या तिच्या आवाजाने कार्तिकला धक्का बसला. त्याने तिच्याकडे पाहिले आणि मग धावत तिच्याकडे गेला. तो रागाने चांदणीकडे पाहत राहिला. मग नियंत्रण गमावून त्याने हात वर केला आणि तिच्या चेहऱ्यावर जोरात मारला. चांदणी यासाठी तयार नव्हती. तिच्या चक्कर येणाऱ्या डोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत होती. त्याचा हात इतका जड होता की तिच्या तोंडात रक्त आले. पण पुढच्या क्षणी कार्तिकने तिचा गळा दाबला. मला माहीत आहे की तूच माझ्या वडिलांच्या मनात माझ्या विरुद्ध विष ओतले आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला माझ्या नजरेत काहीच प्रतिष्ठा नाहीये. मी तुझा तिरस्कार करतो. माझ्या मनापासून तुझा तिरस्कार करतो. आणि जर तुला वाटत असेल की तू माझी पत्नी बनून माझ्यावर उपकार केले आहेस, तर तू चुकत आहेस. मी तुला माझी पत्नी मानत नाही. मी बायकोला जे अधिकार द्यायला हवेत ते तर दूरची गोष्ट आहे. तू तुझं संपूर्ण आयुष्य या खोलीच्या एका कोपऱ्यात रडत घालवशील, पण तुला कार्तिक शहा कधीच मिळणार नाहीस. तो तिच्या कानात विष ओतत राहिला. दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा सोडला. तिला बेडवर ढकलून वॉशरूममध्ये गेला तर चांदणी त्याचे शब्द समजून घेण्याचा असहाय्यपणे प्रयत्न करत होती. मग दोन्ही हातांनी चेहरा झाकून ती रडत होती. तिला आधीच समजले होते की कार्तिकच्या आयुष्यात तिचे कोणतेही स्थान नाही, पण तिला कल्पना नव्हती की तो तिचा इतका द्वेष करतो. तो दररोज रात्री गायब व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच हवेलीत परत यायचा. हे दररोजचेच झाले होते. चांदणीला अक्षरशः त्याच्या खोलीच्या एका कोपऱ्यात एका निरुपयोगी वस्तूसारखे वाटू लागले होते. तो खोलीत आला तरी तो तिच्याशी बोलत नसे. त्याच्या आगमनानंतर चांदणी शांतपणे खोली सोडून तिच्या दुसऱ्या खोलीत जायची. रणजितजी आणि नीमाजी यांना चांदणीच्या या स्थितीबद्दल माहिती होती आणि ते सर्व काही पाहत होते. रणजितजीने एकदा चांदणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याच्यासमोर हात जोडून म्हटले, प्लीज बाबा, तुम्ही त्याच्याशी बोलू नये असे मला वाटते. तुम्ही त्याला हे नाते समजून घेण्याचा थोडा वेळ दिला तर बरे होईल. आणि चांदणीच्या बोलण्यावर तो गप्प बसला. त्यांचे लग्न होऊन 1 महिना झाला होता आणि त्या एका महिन्यात कार्तिक जवळजवळ प्रत्येक रात्र समीरासोबत लाँग ड्राईव्ह, गप्पा मारत किंवा बाहेर फिरत असे. तो समीराला पटवून देऊ इच्छित होता की त्याने चांदणीसोबत एकही रात्र घालवली नाही, जेणेकरून समीराला त्याची काळजी वाटू नये. आज समीरा खूप रागवली होती. माझे आई वडील पुन्हा एकदा लग्नाबद्दल बोलत आहेत. त्यांना मी लवकरात लवकर लग्न करावे असे वाटते. तू माझ्याशी कधी लग्न करणार? ती कार्तिककडे रागाने पाहत होती. काळजी करू नकोस. मला आधी बाबांना पटवावे लागेल. कार्तिकने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. वा कार्तिक शहा, तुझ्यासारखा भित्रा कधीही काहीही करू शकत नाही. तू पूर्णपणे भित्रा आहेस. जर तू इतका धाडसी असतास तर तू अभिमानाने तुझ्या बाबांना सांगितले असतेस की तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. पण नाही, तू त्या चांदणीशी लग्न केलेस. कुणाला माहीत, तू आत्तापर्यंत तिच्या प्रेमात गुडघ्यापर्यंत बुडालेला असशील. तुझं सगळं झालं. आता जा आणि तिच्यासोबत राहा. माझ्याजवळ येऊ नकोस. इथे माझे आई वडील मला रोज लग्न करण्यासाठी दबाव आणत आहेत आणि तिथे तुझं तुझ्या स्वतःच्या वडिलांशी असलेलं नातं समायोजित होत नाहीये. आणि तरीही तुला माझ्याशी लग्न करण्याची काय गरज आहे? तुझी बायको तुझ्या सर्व गरजा पूर्ण करत असेल, बरोबर? मीच मूर्ख आहे जी इतक्या दिवसांपासून तुझ्यावर प्रेम करत आहे. ती रागाने ओरडली. त्याच्या गाडीचा दरवाजा बंद करून घरात शिरली आणि कार्तिकच्या अंगातून रागाच्या लाटा उसळल्या. समीराने पहिल्यांदाच त्याच्याशी अशा स्वरात बोलले होते. तिला वाटत होते की तो एक भित्रा माणूस आहे. त्याचा राग प्रचंड होता. तो मध्यरात्री खोलीत शिरला. त्याने लगेच आणि तिथेच चांदणीला मारण्याचा निर्धार केला. मध्यरात्र झाली होती. त्याने दार जोरात बंद केले आणि बेडवर वळला तर ती एका बाजूला घाबरलेली झोपलेली होती. कार्तिक आज शुद्धीतच नव्हता. तो रागावला होता आणि हा सगळा राग आज चांदणीवर काढणार होता. काही क्षणांनी तो बेडवर पोहोचला आणि एका झटक्याने चांदणीच्या खांद्यावर धरून वर उचलले. चांदणी घाबरून उठून बसली. झोपेने तिचे डोळे उघडत नव्हते आणि जेव्हा तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा कार्तिक तिच्या डोक्यावर उभा होता आणि रागाने तिच्याकडे पाहत होता. पहिल्यांदाच चांदणीला त्याच्या नजरेने भीती वाटली. माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून दररोज काही ना काही समस्या येतच राहते. तू माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेस. मी माझ्या मनाप्रमाणे लग्न करू शकत नाही किंवा मी माझ्या मनाप्रमाणे जीवन जगू शकत नाही. तुला वाटते का की मी इथे शांततेशिवाय राहीन आणि तू शांत झोपशील? आजपासून मी दररोज रात्री तुझी झोप उद्ध्वस्त करीन. तो रागाने चांदणीचा चेहरा धरून ओरडला. चांदणी भीतीने थरथर कापत होती. ती हुशार नव्हती किंवा ती त्याच्यासमोर उभी राहण्या इतकी शिक्षित नव्हती. गैरवर्तन करण्याची किंवा त्याला तोंड देण्याची तिच्यात ताकद नव्हती. आज मी तुला दाखवेन की खरा पुरुष काय असतो. समीरावर तो जो राग काढू इच्छित होता तो आता चांदणीवर केंद्रित होणार होता. घाबरून चांदणीने नकारात डोके हलवण्याचा प्रयत्न केला. त्याचा सर्व राग तिच्यावर ओतत त्याने तिला बेडवर ढकलले आणि तिच्यावर मात केली. चांदणीने दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण तिचा नाजूक आत्मा त्या बलवान पुरुषाच्या हातातून स्वतःला वेगळे करू शकत नाही.
ती पूर्णपणे त्याच्या नियंत्रणाखाली असल्याने त्याने तिच्यावर आपला हक्क सांगितला होता. हा तोच माणूस होता ज्याने तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही असे म्हटले होते आणि आज त्याने तिच्याशी आपले नाते सिद्ध केले होते. हवेलीत एक नवीन सकाळ उजाडली होती. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने अविश्वासाने आजूबाजूला पाहिले. नंतर तो बेडवरून उठला. त्याने चांदणीकडे पाहिले, जिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता आणि कार्तिक काही क्षण अविश्वासाने स्वतःच्या अवस्थेकडे पाहत राहिला. तो रागाने इतका आंधळा झाला होता की त्याला कळलेच नाही. तो चांदणीचा थोडा जवळ गेला, तिच्या कपाळावर हात ठेवला आणि ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. चांदणी तापाने जळत होती. तो लगेच उठला, तिला ब्लँकेटने झाकले आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेतले. अर्ध्या तासानंतर तो तयार झाला आणि खोली बाहेर पडला. त्याला पुन्हा चांदणीला तोंड द्यायचे नव्हते, निदान आज तरी नाही. इतक्या अहंकाराने त्याने जाहीर केले होते की त्याला चांदणीकडे पाहणेही आवडत नाही. आणि आता काय झाले? तो हवेली सोडून गेला होता. चांदणी तापाने जळत मागेच राहिली होती. कदाचित दुपारी 12 किंवा 1च्या सुमारास ती शुद्धीवर आली असेल. तिचा ताप थोडा कमी झाल्यावर तिने हिंमत एकवटली, फ्रेश झाली आणि खोलीतून बाहेर पडली. ती कोणाशीही बोलली नाही. तिने तक्रार केली नाही. कार्तिकच्या वागण्याबद्दल तिने कोणालाही सांगितले नाही. ती फक्त गप्प बसली. जेव्हा तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो, जेव्हा तिच्या हक्कासाठी बोलण्याचे धाडस हिरावून घेतले जाते, तेव्हा ती तिच्या हक्कासाठी आवाज कसा उठवू शकते? तो 2 दिवसांपासून हवेलीवर आला नव्हता. चांदणीला तोंड देण्याची त्याची हिंमतच नव्हती. चांदणीचा तापदायक चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकत होता. तो अत्यंत अस्वस्थ होता. काय करावे किंवा काय करू नये हे त्याला समजतच नव्हते. रणजित त्याला फोन करत राहिला, हवेलीत येण्यास सांगत राहिला, पण तो गेला नाही. या सगळ्यात तो कदाचित समीराला विसरला असेल. त्या दिवसानंतर समीरानेही त्याच्याशी संपर्क साधला नाही. यावेळी त्याला समीरापेक्षा चांदणीची जास्त काळजी वाटत होती. रणजितजींनी त्याला असंख्य वेळा फोन केले. नंतर ते फार्म हाऊसवर गेले. कार्तिक 2 दिवसांपासून तिथेच होता. काय झालं? तू घरी काय येत नाहीस? रणजितजीने यावेळी हळू आवाजात विचारले, कारण तो कार्तिकशी रागाने बोलू इच्छित नव्हता. काही नाही बाबा, तो वाडा मला चावायला धावतो, म्हणून मला काही काळ वाड्यापासून दूर राहायचे आहे. तो मोठ्या कष्टाने त्याचा स्वर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, ठीक आहे, एक काम कर, इथेच राहून जमिनीचे व्यवहार सांभाळ. माझ्यानंतर तुला ही संपूर्ण हवेली सांभाळावी लागेल. संपूर्ण गाव तुझ्या देखरेखीखाली येईल, म्हणून तुझ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे चांगले. बाबांच्या शब्दांनी कार्तिकला काही प्रोत्साहन दिले. त्याला वाटले की हाच सर्वोत्तम उपाय आहे. तो व्यस्त असेल आणि त्याचे मन सर्व गोष्टींपासून दूर जाईल. अशा प्रकारे तो एक जबाबदार व्यक्ती बनला. तो महिनाभर घरी गेला नाही. त्याने हवेलीत पाऊलही टाकला नाही. तो जमिनीच्या कामात व्यस्त राहिला आणि कामासाठी इतर शहरांमध्येही गेला. महिनाभर उलटून गेल्यानंतर त्याने हवेलीत पाऊल ठेवले. आत येताच बाबा आणि त्याची आई खूप आनंदी दिसत होते. तो त्यांच्या शेजारी लाऊंजमध्ये बसला होता. काय झालं? तुम्ही खूप आनंदी दिसता. तो स्वतः निराश झाला. त्याचे पालक हे सहज पाहू शकत होते. बस बेटा, ही इतकी आनंदाची गोष्ट आहे की आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. निमाजी त्यांच्या शेजारी बसून त्याच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाल्या आणि तो आश्चर्यचकित झाला. बरं, काय झालं? आता त्यालाही उत्सुकता होती की त्याचे पालक कशामुळे इतके आनंदी आहेत. खूप खूप अभिनंदन, तू बाबा होणार आहेस. आईच्या बोलण्याने कार्तिक स्तब्ध झाला. बऱ्याच क्षणांपर्यंत त्याच्या मनाने त्याची आई काय म्हणत आहे हे समजू शकले नाही. तू काय म्हणालीस? त्याने अविश्वासाने विचारले. मी तुला काय सांगू? चांदणीची तब्येत 2 दिवसांपूर्वी खूप बिघडली होती. मी डॉक्टरांना फोन करून बोलावले आणि त्यांनी मला ही आनंदाची बातमी दिली. मी खूप आनंदी आहे आणि तुझे बाबा तुझ्यावर खूप खुश आहेत. तू आमच्या दोघांनाही मनापासूनच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आम्हाला आमच्या नातवंडांना आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची इच्छा होती. निमाजी तिच्याच लयीत बोलत होत्या आणि कार्तिकच्या डोक्यावर हात फिरवत होत्या. जणू काही आकाश आणि पृथ्वी तुटत चालली होती. हे घडायला नको होते. तो हळू आवाजात म्हणाला, आम्ही तुला खूप वेळा फोन केला, पण तू तिथे इतका व्यस्त होतास की तू तुझ्या कुटुंबाची विचारपूसही केली नाहीस. आता तिच्याकडे जा. तुला माहीत आहे, अशा काळात पत्नीला तिच्याच पतीची सर्वात जास्त गरज असते. तिने त्याला हळू आवाजात समजावून सांगितले. तो खोलीत आला तेव्हा चांदणी थकलेली होती. बेडवर टेकून डोळे मिटून बसलेली होती. त्याने रागाने दार बंद केले आणि चांदणी अचानक घाबरली. तिने डोळे उघडले आणि तिच्यासमोर एक दृश्य दिसले. कार्तिक उभा राहिला. तुझ्या अस्तित्वातून मी माझ्या मुलाला जन्म देईन अशी कल्पनाही तू कशी करू शकतेस? मला हे मूल नको आहे. तो तिच्या जवळ येताच गर्जना करत म्हणाला आणि डोळे बंद असूनही चांदणीने त्याचे शब्द स्पष्टपणे ऐकले. जणू कोणीतरी दुधारी तलवारीने तिचे हृदय कापले आहे. तिने हळूहळू डोळे उघडले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला काहीतरी बोलायचे होते, पण पुढच्या क्षणी त्याने चांदणीचे तोंड बंद केले. मी तुझ्याशी बोलत आहे. मला या मुलामध्ये काहीही रस नाही. शक्य तितक्या लवकर ते तुझ्या अस्तित्वातून काढून टाक. तो निर्दयपणे म्हणाला. चांदणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि तिच्या गालावरून वाहू लागले.
पहिल्यांदाच कार्तिकने तिच्या डोळ्यात तुटलेल्या अभिमानाचे तुकडे पाहिले. त्याचे हात ढिले झाले आणि त्याने लगेच चांदणीचा चेहरा सोडून दिला. क्षणभर त्याचे हृदय धडधडणे थांबले. त्याने चांदणीचा चेहरा खूप जवळून पाहिला होता. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्याने चांदणीला एवढ्या जवळून पाहिले होते. त्याच्या हृदयातून कुठेतरी आवाज आला, ती समीरापेक्षाही सुंदर आणि निष्पाप आहे. पण त्याने तो आवाज दाबला आणि पुन्हा स्वतःला त्याच्या घट्ट कवचात गुंतवून घेतले. तुझ्या तोंडात जीभ नाही का? तो पुन्हा बोलला, तोंड फिरवत. त्याच्या स्वरात राग होता. चांदणीने तिचे अश्रू पुसले आणि काहीतरी बोलण्याची तयारी केली. हे तुझे बाळ आहे. जर तुला हवे असेल तर ते या जगात येईल, नाहीतर त्याला मारायला मोकळ्या मनाने तू मला घेऊन जा. पण माझ्यात तेवढी हिंमत नाही. जेव्हा तुला या बाळाला मारायचे असेल तेव्हा तू मला सोबत घेऊन जाऊ शकतोस आणि आम्हा दोघांनाही एकत्र मारण्याचा प्रयत्न कर, कारण मी यापेक्षा जास्त तुझा द्वेष सहन करू शकत नाही. तिच्या बोलण्यात इतक्या वेदना होता की कार्तिक काही क्षण अविश्वासाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. आता चेहरा बाजूला करून तो तिथेच उभा राहिला. ती उजवीकडे पाहत होती, कधी तिच्या हातांकडे, कधी समोर भिंतीवर असलेल्या कार्तिकच्या चेहऱ्याकडे. तिला असं वाटत होतं की तिने कधीच लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. कार्तिक तिचा इतका द्वेष करेल हे तिला माहीत नव्हते. जरी एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा द्वेष करत असला तरी तो तिच्याकडून आपले हक्क हिरावून घेण्यास कधीही विसरत नाही. विचित्र आहे ना, तो ज्या स्त्रीला नापसंत करतो तिच्याशी संबंध बनवू शकतो, पण एक स्त्री एकदा ती एखाद्याचा द्वेष करते की ती आयुष्यभर त्यांचा द्वेष करत राहते. पण ती चांदणी होती. तिने आयुष्यभर कार्तिकला महत्त्वाचे मानले होते. जर त्याला ती नको होती तर तिने तिचे आयुष्य संपवून टाकले असते. ती असं जगू शकत नव्हती. तो काही न बोलता खोलीतून निघून गेला आणि चांदणीने हातांनी चेहरा झाकून घेतला. ती किती दुर्दैवी मुलगी होती. तिचे आईवडील लहानपणीच वारले होते. ज्या माणसावर तिने आयुष्यभर वेड्यासारखे प्रेम केले होते तो तिचा खूप द्वेष करत होता आणि आता जेव्हा ती आई होणार होती तेव्हा तो तिच्या मुलाचाही द्वेष करत होता. तो हे का विसरला होता की ते मूल त्याचेच आहे. त्याने पुन्हा एकदा हवेलीकडे म्हणजेच त्याने त्याच्या मोठ्या घराकडे जाणे बंद केले आणि आईबाबांना त्याचे वर्तन लक्षात आले होते. तो वडील होण्याबद्दल फारसा आनंदी नव्हता. एके दिवशी रणजितने त्याला एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी बोलावले म्हणून तो काही आठवड्यांनी घरी आला. तो थेट त्याच्या खोलीत गेला. रणजितने त्याला त्याच्यासमोर बसण्याचा इशारा केला. तुला काय हवे आहे? तू संपूर्ण कुटुंबाला का त्रास देत आहेस? तुम्हाला मी तिच्याशी लग्न करावे असे वाटत होते ना, मी केले. पण आता मला हे नाते पुढे चालू ठेवायचे नाही, तो स्पष्टपणे म्हणाला. तर आता तुला काय हवे आहे? मी समीरावर प्रेम करतो. मला तिच्याशी लग्न करायचे आहे, कार्तिकने खंबीर आवाजात म्हटलं. त्याच्या बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही त्यांना त्यांची चूक कळली. त्यांनी चांदणीला त्याच्या आयुष्यात सामील करण्याचा आग्रह धरायला नको होता. जर तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर ते कर. मी तुला थांबवणार नाही. कार्तिकने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू चांदणीला सोडून देऊ शकत नाही. मला तिच्याकडून माझा वारस हवा आहे, माझ्याच कुटुंबातील सुनेकडून. ती दुसरी मुलगी, आपल्या रीतिरिवाजांची नाही. जर तू ते मान्य केले तर मीही ते मान्य करतो. जा तिच्याशी लग्न कर, पण चांदणीला आणखी त्रास देऊ नकोस. नाही, विशेषतः या स्थितीत नाही, रणजित सोप्या शब्दात बोलला. पण त्याच्या स्वरात हे स्पष्ट दिसत होते की कार्तिकच्या वागण्याने तो अगदी तुटून गेला होता. आणि हो, घरी ये. ती तुझी बायको आहे. तिला थोडा वेळ दे. ती तुझ्या मुलाला या जगात आणणार आहे. तुला माहीत आहे का एका महिलेला काय सोसावे लागते? त्याच्या बाबांनी वेदनादायकपणे सांगितले आणि क्षणभर कार्तिकला असे वाटले की तो जमिनीत बुडाला आहे. तो एकही शब्द न बोलता बाहेर पडला. रात्रीचा अंधार सर्वत्र पसरला होता. तो कोणताही आवाज न करता खोलीजवळ हळूच गेला. जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याला खोलीतून चांदणे हळुवारपणे बोलत असल्याचे ऐकू आले. ती किंचित हसत होती. कदाचित कुणाशी तरी बोलत असेल आणि क्षणभर कार्तिकला ती कुणाशी बोलत आहे याच्यावर विश्वास बसला. तो अचानक रागवला म्हणून तो खोलीबाहेर थांबला. असे नाहीये, तो खूप छान आहे. तुला माहीत नाहीये ना? तिच्या स्वरात बालिश आनंद होता. कदाचित ती फोनवर कुणाशी तरी बोलत असेल. कार्तिकला असं वाटलं. दुसऱ्या बाजूने काहीतरी बोललं गेलं असेल, कारण चांदणी गप्प बसली. वाईट गोष्टी अशा बोलत नाहीत माझ्या बाळा. तो तुझा बाबा आहे. तो खूप छान आहे. काळजी करू नकोस. तो तुझ्या आईवर प्रेम करत नाही. मग काय? पण जेव्हा तू या जगात येशील तेव्हा मी त्याला कायमचे मुक्त करेन. तो त्यानंतर कुणाशीही लग्न करू शकतो आणि मी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. पण मी बाबाला तुझ्यापासून कधीही हिरावून घेणार नाही. ते तुझे वडील आहेत. तू हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. तुझी आई लहानपणापासून त्यांच्यावर प्रेम करते, पण ते म्हणतात की प्रेम म्हणजे त्याग. तुझ्या वडिलांना तुझी आई आवडत नाही, पण
पण तू नेहमीच तुझ्या वडिलांवर प्रेम करायला हवेस. ती रूममधील सोफ्यावर बसली होती. तिचे हात पोटाजवळ होते. ती तिच्या मुलाशी बोलत कार्तिकचा फोटो पाहत होती आणि खोलीबाहेर उभा असलेला कार्तिक पूर्णपणे स्तब्ध झाला. हा शुद्ध अविश्वास होता. त्याला वाटले की तो कदाचित पुन्हा कधीही स्वतःच्या पायांवर उभा राहू शकणार नाही. मी देवाकडे एकच मागते की मला एक मुलगी द्यावी, पण मला माहीत आहे की या हवेलीत मुलींचे जीवन किती कठीण आहे. म्हणूनच मी देवाला प्रार्थना करेन की तो तुला या जगात मुलगा म्हणून पाठवेल, जेणेकरून तुझी आई शांतपणे मरू शकेल. कारण मुले लवकर बरी होतात, पण मुली त्यांचे संपूर्ण आयुष्य गुदमरलेल्या अवस्थेत घालवतात. मुलींबद्दल कोणीही कधीही विचार करत नाही किंवा तिला आयुष्यात काय हवे आहे किंवा तिला काय हवे आहे हे विचारण्याचाही कधीही प्रयत्न करत नाहीत. म्हणून देवाला प्रार्थना करेन की मला एक मुलगा द्यावा, पण तुलाही तुझ्या आजोबांसारखेच व्हायचे आहे. त्याला महिलांचा आदर कसा करायचा हे माहीत होते. जरी त्याच्या कुटुंबातील महिला शिक्षित नव्हत्या तरीही त्याने त्यांना असा आदर दिला जो या कुटुंबातील इतर कोणताही पुरुष देऊ शकत नव्हता. आई काय म्हणत आहे हे तुला समजले ना, बरोबर? तिचा मऊ आवाज अजूनही खोलीत घुमत होता आणि कार्तिकने स्वतःला पडण्यापासून रोखण्यासाठी भिंतीला धरले. ज्या मुलीला तो मूर्ख, अशिक्षित आणि क्रूर म्हणत होता, तिच्या समजणे आणि तिच्या बोलण्याने कार्तिकला लगेच जाणवले की ती कमकुवत मुलगी नाहीये. ती क्रूर नव्हती, ती हुशार होती. ती दिसायला तशी नव्हती. तिने एका सामान्य गावठी मुलीसारखे कपडे घातले होते, पण तिच्यात शहाणपणा खोलवर रुजला होता. कार्तिकच्या डोळ्यात पाणी आले. त्याचा चेहरा ओला झाला. त्याने त्याने मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण केले आणि चेहरा पुसला. ठीक आहे. कार्तिकने दार थोडे उघडले आणि आत डोकावले. चांदणी सोफ्यावरून उठली, बेडजवळ चालत गेली आणि किंचित हसली. ती हसत होती. आयुष्यात पहिल्यांदाच कार्तिकने तिला हसताना पाहिले आणि कदाचित त्याने यापेक्षा सुंदर दृश्य कधीच पाहिले नव्हते. ती खूप सुंदर होती. कार्तिकने त्या दिवशी तिच्या चेहऱ्याकडे खूप काळजीपूर्वक पाहिले होते. पहिल्यांदाच त्याने चांदणीवर प्रेमळ नजर टाकली होती, जी बेडवर येण्याऐवजी आता भिंतीजवळ उभी होती. चल बाबांना शुभरात्री म्हण, ती कार्तिकच्या फोटोला हात लावत म्हणाली. नक्कीच, मुलाला सांगत होती आणि मग ती जाऊन बेडवर झोपली आणि कार्तिक जिथे होता तिथेच राहिला. बरेच क्षण तो दारात उभा राहिला. तिला पाहत होता. मग मोठ्या कष्टाने त्याने डोके हलवले आणि खोलीत शिरला. ती डावीकडे वळली होती आणि गाढ झोपेत होती. कार्तिक तिच्या बाजूला जाऊन बेडवर बसला. मग 2 मिनिटांनी त्याने चांदणीच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. तो विसरला की समीरा त्याच्या आयुष्यात कधी आली होती. समीरा कधीच इतकी चांगली नव्हती. त्याला समजले की समीरा वेदनेने कशी म्हणत होती, मी तुला कोणासोबतही शेअर करू शकत नाही. प्रेम, प्रणय या सर्वांचा अर्थ फक्त त्याग आहे. ज्यांच्यात त्याग करण्याची हिंमत नाही तो खरा प्रेम कसा करू शकतो? कार्तिकचा हात यांत्रिकपणे वर आला. त्याने चांदणीचे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. तिच्या चेहऱ्यावर एका विचित्र प्रकाशाने जागा घेतली होती. जणू चंद्र तेजस्वीपणे चमकत होता. तो तिच्या शेजारी बेडवर झोपला. त्याने डोळे मिचकावल्याशिवाय तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि नंतर त्याला कळेनासे झाले. त्याच्या अलार्मच्या आवाजाने तो जागा झाला. डोळे उघडले तेव्हा त्याला चांदणी दिसली, जी आता तिच्या उजव्या बाजूला तोंड करून झोपली होती. तिचे डोळे चोळत होती आणि उठण्याचा प्रयत्न करत होती. 5 मिनिटांनी तिला जाग आली. तिने भिंतीवरील घड्याळाकडे नजर टाकली, ज्यावर सकाळचे 6 वाजले होते. ती बेडवरून उठली आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आली आणि कार्तिकला दिसली. तो आठवड्यांनी घरी परतला होता. चांदणी बेडवर गेली आणि कार्तिककडे एक नजर टाकली. तिचे डोळे प्रश्नांनी आणि तळमळीने भरलेले होते, पण तिने ते दाबले. बेडवरून तिचा दुपट्टा उचलून ती खोलीतून बाहेर पडली. ती बाहेर आल्यानंतर कार्तिकने डोळे उघडले आणि ती जिथे गायब झाली होती त्या दाराकडे पाहिले. मग किती क्षण तो फक्त त्या रिकाम्या बंद दाराकडे पाहत राहिला. ती काही काळापूर्वी जिथे उभी होती त्या दिवसापासून तो हवेलीत राहिला आणि कधीही तिथून बाहेर पडला नाही. तो संपूर्ण दिवस जमिनीच्या बाबींमध्ये आणि वडिलांची जमिनीबद्दलच्या व्यवहारात व्यस्त राहत होता. या काळात त्याचा समीराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. 5 महिन्यानंतर समीराने त्याला फोन करून बोलावले. ती खूप रडत होती. कार्तिक, तू कुठे होतास? इतके महिने तू माझ्याशी बोलला नाहीस किंवा संपर्क साधला नाहीस. तू मला विसरलास? ती ओरडली. कार्तिक तिच्यासमोर भावशून्यपणे बसला होता. तू स्वतःहून माझ्यावर रागावली होतीस. मग मी काय करू शकतो? कार्तिक सहज म्हणाला. समीराने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. हा तोच कार्तिक होता जो तिचा राग सहन करू शकत नव्हता आणि आज तो इतक्या सहजपणे म्हणत होता की तू रागावून निघून गेलीस. तुला माहीत आहे की मी किती भावनिक आहे. मला सहज राग येतो, पण मी सहज सहमतही होते. तुला मला पटवून द्यायला हवे होते, पण तू गायब झालास. तू मला फोनही करू शकला नाहीस का?
तुला माहीत आहे का, मी तुझ्याशिवाय इतके महिने कसे जगले होते? ती सतत टिशूने चेहरा पुसत होती आणि कार्तिक तिला काय बोलावे याचा विचार करत होता. तू काहीच का बोलत नाहीस? मीच बोलत आहे. समीराने शेवटी त्याचा खांदा हलवला. समीरा, मी बाप होणार आहे. त्याने फक्त एक वाक्य म्हटले आणि जणू समीराच्या डोक्यावर आकाश कोसळले. तिने समोर बसलेल्या कार्तिककडे पूर्ण अविश्वासाने पाहिले. काय म्हणतोयस? हे कसं शक्य आहे? तू मला वचन दिले होतेस की. समीराला सगळं जग उद्ध्वस्त करावंसं वाटत होतं. बाबा लग्नाबद्दल बोलत होते, पण त्यांची एकच अट होती, मी त्यांना कुटुंबातील सुनेद्वारे वारस देईन आणि तू. त्यांच्या पुढच्या विधानावर समीराच्या ताणलेल्या मज्जातंतू शांत झाल्या. बरं, मग ते ठीक आहे. मला मुलांमध्ये रस नाही. तुला अजिबात कल्पना नाहीये की एका बाळासाठी किती वेदना सहन कराव्या लागतात आणि फिगरही खराब होते. ठीक आहे, जर ती मुलगी तुला वारस देत असेल तर मला काही हरकत नाही. पण मी तुला सांगते, बाळ जन्माला आल्यानंतर तू ते तिच्याकडून घे आणि आपण दोघेही ते वाढवू. कारण मी तुझी प्रेयसी आहे. तिने कार्तिकचा हात हळुवारपणे दाबला. तो घरी परतला तेव्हा चांदणी खोलीत फिरत होती. थोडी अस्वस्थ होती. तिला सकाळपासूनच विचित्र वाटत होते आणि तिला माहीत होते की या स्थितीत हे एक सामान्य घटना आहे. तो खोलीत प्रवेश करताच चांदणीची पावले मंदावली. ती काही न बोलता खोलीतून निघून गेली. 10 मिनिटांनी ती परत आली आणि कार्तिकच्या बाजूच्या टेबलावर जेवणाचा ट्रे ठेवला. तुम्ही जेवा, ती हळूच म्हणाली. हे रोजचेच बनत चालले होते. तो बाहेरून आला की ती त्याला जेवण आणि चहा आणून देत असे. कार्तिकने न बोलता ट्रे घेतला आणि त्याच्यासमोर ठेवला. म्हणून ती जाऊन एकही शब्द न बोलता बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपली. पण ती कूस बदलत राहिली. आज तिला शांती मिळत नव्हती. कार्तिक बराच वेळ तिला असेच पाहत राहिला. त्याचे हृदय क्षणभर तळमळले. त्याला विचारायचे होते, काय झालं? पण नंतर त्याला त्याचे वागणे आठवले. तो गप्प राहिला आणि समीराचे काही शब्द त्याच्या कानात घुमत होते. वेळ निघून जायचा होता आणि वेळ निघून जात होता. एके दिवशी समीराने एक विचित्र विनंती केली. तू एक काम का करत नाहीस? काय काम? कार्तिकने अनिश्चितपणे विचारले. माझी चांदणीशी ओळख करून दे. मला तिला भेटायची आहे. तो खूप आश्चर्यचकित झाला. तिला भेटल्यानंतर तू काय करशील? कार्तिकने अविश्वासाने विचारले. काही नाही. फक्त तिला भेटायची आहे आणि ती कशी आहे याची खात्री करायची आहे आणि तिला पटवून द्यायचे आहे की मी मुलाची चांगली काळजी घेऊ शकते. समजलं ना? कार्तिकने मान हलवली. त्या दिवशी तो हवेलीत परतला तेव्हा त्याच्याकडे एक शॉपिंग बॅग होती. तो खोलीत शिरला आणि चांदणी सोफ्यावर बसली होती. तो तिच्याकडे आला. आपल्याला उद्या कुठेतरी जायचं आहे. तू हा ड्रेस घाल. त्याने चांदणीला ड्रेस दिला. ती आता 8व्या महिन्यात होती. चांदणीने काही न बोलता ड्रेस घेतला. वेळ सांग, तिने हळू आवाजात विचारले. उद्या 6 वाजता. आणि हो, नीट तयार हो. तो मागणी करत होता. चांदणीला आश्चर्य वाटले, पण ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ती खूप सुंदर दिसत होती. त्याने तिच्यासाठी आणलेला मरून रंगाचा फ्रॉक घातला होता. ती खूप सुंदर दिसत होती. गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक कदाचित चांदणीला साजेसा होता, कारण तो पूर्ण बाह्यांचा होता. नेक लाईन साधी होती, जास्त डीप नव्हती. दुपट्टा छान होता. तिने कमीत कमी मेकअप केला होता, फक्त क्रीम, मस्कारा आणि लिपस्टिक. ती इतकी सुंदर दिसत होती की कार्तिक एकटक तिच्याकडे पाहत राहिला. डोक्यावर दुपट्टा घालून तिने खांद्यावर एक चादर गुंडाळली होती आणि त्यात स्वतःला लपवले होते. लवकर खाली ये, मी गाडीत वाट पाहत आहे, तो तिला म्हणाला आणि मग घरातून बाहेर पडला. तीही सावधपणे पायऱ्या उतरू लागली होती. काही पुरुष इतके पजेसिव्ह असतात की ते त्यांच्या बायकांना पायऱ्या उतरूही देत नाहीत. असा विचार करून तिच्या मनात एक सुस्कारा सुटला. पण ती काय करू शकते? लग्नानंतर पहिल्यांदाच तो तिला बाहेर घेऊन जात होता, म्हणून ती आनंदाने होकार देत होती. ती गाडीत बसली आणि गाडी रस्त्याने चालू लागली. आणखी अर्ध्या तासानंतर गाडी एका रेस्टॉरंटच्या बाहेर थांबली. तो गाडीतून उतरला आणि चांदणीने दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण तिला आश्चर्य वाटले की तो आधीच मागे वळून दुसऱ्या बाजूला आला होता. तो चांदणीकडे हात पुढे करत होता. एक दिलासादायक हास्य चांदणीच्या ओठांना स्पर्शून गेले. काहीही न बोलता तिने कार्तिकच्या हातावर हात ठेवला. तो तिच्यासोबत पायऱ्या चढून रेस्टॉरंटमध्ये शिरला. समीरा समोरच्या टेबलावर बसली होती. त्यांची वाट पाहत होती. जेव्हा ते दोघे समीराकडे पोहोचले तेव्हा ती उभी राहिली. हाय, मी समीरा आहे. मी कार्तिकची सर्वात चांगली मैत्रीण आहे. आणि चांदणीला क्षणार्धात समजले की ही तीच मुलगी आहे जिच्यावर कार्तिक प्रेम करतो. तिने मान हलवली आणि समीराच्या हाताला हलके स्पर्श केला. बस. कार्तिकने खुर्ची बाहेर काढली आणि तिला दिली. त्याने तिला बसण्याचा इशारा केला. ती एकही शब्द न बोलता बसली. या भेटीचे कारण तिला गोंधळात टाकत होते
आणि समीरा फक्त चांदणीकडे पाहत राहिली. या मुलीच्या प्रेमात कोणीही सहज पडू शकले असते. समीराला इतके वाईट का वाटत होते हे माहीत नाही, कारण ती प्रत्यक्षात समीरापेक्षाही सुंदर होती. हे बघ चांदणी, तुला चांगलेच माहीत आहे की कार्तिकला तू आवडत नाही. फक्त त्याच्या वडिलांच्या हट्टामुळे तुमचं लग्न झालं होतं. त्याला हे लग्न नको होतं. तू तरुण आहेस, सुंदर आहेस आणि अजून खूप वयस्कर नाहीस. काळजी करू नकोस. मुलाबद्दल अजिबात काळजी करू नकोस. तू मुलाला माझ्याकडे सोपवू शकतेस. मी त्याला एका आईचे प्रेम देईन. तुला हवे असेल तर तू घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकतेस. कार्तिक तुला मुक्त करेल. ती इतक्या सहजपणे इतकी कठोर बोलली की चांदणीचे हास्य गायब झाले. जणू कोणीतरी तिच्या मनात फक्त वेदनाच भरून टाकल्या होत्या. ती आता तिथे बसू शकत नव्हती. 2 मिनिटांनी ती उठून उभी राहिली. कार्तिकने गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिले. इथल्या आवाजामुळे मला डोकेदुखी होत आहे. मी गाडीत जाऊन बसते. तू बोलून परत येऊ शकतोस. मी तुझी वाट पाहते. कार्तिकचे ऐकून न घेता ती निघून गेली. तिच्या डोळ्यासमोर अंधार येत होता. समीराचे शब्द तिच्या मनात हातोड्यासारखे वाजत होते. रेस्टॉरंटचा दरवाजा आणि पायऱ्यांमधील अंतर पार करण्यापूर्वीच तिला चक्कर आली आणि ती पायऱ्यांवरून खाली पडली. रेस्टॉरंट थोडे उंच असल्याने 8 पायऱ्या होत्या. ती ओरडली आणि सर्वजण उठून बाहेर पळाले. कार्तिक सर्वात आधी बाहेर आला. ती जमिनीवर पडली होती. एक हात तिच्या पोटावर आणि दुसरा डोक्यावर. तिच्या डोक्यातून रक्ताचा झरा वाहत होता. तो लगेच तिच्याकडे धावला. चांदणी, चांदणी डोळे उघड. तो इतका घाबरला होता की समीरा त्याच्या मागे आली. तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. समीराने त्याचा खांदा हलवला. तो शुद्धीवर आला आणि लगेच चांदणीला आपल्या हातात घेऊन गाडीकडे घेऊन गेला. समीरा चांदणीसोबत मागच्या सीटवर बसली. तिचे डोके मागच्या सीटवर होते. कार्तिकने ताबडतोब गाडी सुरू केली आणि पुढच्या अर्ध्या तासात चांदणीला ICUमध्ये हलवण्यात आले. बाहेर तो उत्सुकतेने फिरत होता. काउंटरवर वाट पाहत होता. समीरा बाजूला बसली होती. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर खूप गंभीर होते. पहा मिस्टर कार्तिक, तुमच्या पत्नीची प्रकृती चांगली नाही. आपण मुलाला किंवा आईला वाचवू शकतो. म्हणून लवकर निर्णय घ्या आणि तुम्हाला कोणाला वाचवायचे आहे ते सांगा. डॉक्टरांचे शब्द कार्तिकच्या कानात वितळलेल्या शिशासारखे घुसले. त्याच्याकडे ही सुवर्ण संधी होती, चांदणीकडून कायमची सुटका करून घेण्याची आणि समीराशी लग्न करण्याची. पण नाही, तो इतका क्रूर आणि निष्पाप असू शकत नव्हता. तो अनेक क्षण विचार करत राहिला की कोणाला वाचवायचे. दोघेही त्याच्यासाठी खास झाले होते. तो काहीही बोलण्यापूर्वी समीरा बोलली, मुलाला वाचवा. मूल आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. समीराचे स्वार्थी शब्द पाहून कार्तिकच्या हृदयात कोणीतरी काचेचा तुकडा घुसवल्यासारखे वाटले. त्याने समीराकडे डोळे मोठे करून पाहिले. पण डॉक्टर फक्त कार्तिककडेच पाहत होते. अंतिम निर्णय तुमचा असेल मिस्टर कार्तिक, कारण ती तुमची पत्नी आहे. कार्तिकला पुन्हा विचार करण्याची संधी देत डॉक्टर गंभीरपणे म्हणाले. कार्तिकने क्षणभर विचार केला. प्रत्येक दृश्य त्याच्या डोळ्यासमोर चमकत होते. त्याने चांदणीला दुखावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता. मग त्याचे ओठ थरथरले. ती माझी बायको आहे. तुम्ही आईला वाचवा. तिचे जगणे जास्त महत्त्वाचे आहे. जणू काही त्याने आधीच सर्व निर्णय घेतले होते. डॉक्टरांनी मान हलवली आणि ICUमध्ये परत गेले. पण समीरा दगडाच्या पुतळ्यासारखी तशीच राहिली. बराच वेळ झाल्यानंतर तिने तिचे शरीर हलवले आणि कार्तिककडे अत्यंत अस्वस्थतेने पाहिले. कार्तिक, तू काय केलेस? आपल्याला ती आपल्या आयुष्यातून निघून जावे असे वाटत होते. आपला जीव वाचवण्याची ही एक चांगली संधी होती. तू काय केलेस? मूल आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ती मोठ्याने बोलत होती. तिचा राग नियंत्रित करत होती. तेव्हा कार्तिकने तिच्याकडे लाल डोळ्यांनी पाहिले. पुरे झाले समीरा. तू माणूस आहेस की एक क्रूर आहेस? तू पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत राहतेस. बाळ, बाळ. ती एक आई आहे. जर तिला काही झाले तर तिच्या बाळाची काळजी कोण घेईल? कार्तिकचे शब्द ऐकून समीराला धक्का बसला. तिला असे वाटले की जणू ती आयुष्यभर एका अशा माणसाचा पाठलाग करत होती जो कधी तिचा नव्हताच. मी इतका क्रूर नाही की मी तिचा जीव घेईन किंवा तिच्या चितेवर आनंदाचा महाल बांधेल. मी तिला मारू शकत नाही. मला तिला आणखी वेदना द्यायच्या नाहीत. तो असहाय्यपणे म्हणाला आणि बाकावर बसला. तर समीराने ऐकले. पण कार्तिक, तू माझ्यावर प्रेम करतोस? तिने कार्तिकला धीर देण्याचा प्रयत्न केला. नाही समीरा, ते प्रेम नव्हतेच. ते एक आकर्षण होते. प्रत्येक मुलामुलीला एकमेकांबद्दल असलेली ती एक नैसर्गिक ओढ होती. पण ते प्रेम नव्हते. प्रेम म्हणजे काय हे तुला माहीत नाही. हो, कदाचित क्षणभर तू म्हणू शकतेस की मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण प्रेम म्हणजे काय हे तुला माहीत नाही. प्रेमात माणूस स्वतःला जाळतो आणि त्याच्या प्रियकरालाही दुखवतो. प्रेमात माणूस स्वतःचा त्याग करतो आणि प्रेमासाठी त्यागाचीच आवश्यकता असते. प्रेम म्हणजे त्याग. आणि समीरा, तू कधीच खरोखर प्रेमात पडली नाहीस. चांदणी खरोखर प्रेमात पडली. ती प्रेमासाठी सर्वस्व त्याग करायला तयार होती. स्वतःसाठी, तिच्या मुलाला, अगदी माझ्यासाठीही.
पण तू इतकी स्वार्थी आहेस की तू माझ्या वडील होण्याचा अधिकार हिरावून घेणार होतीस. तू म्हणालीस की जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिला खूप त्रास होतो आणि तुला त्या वेदना सहन करायच्या नाहीत. मग तुला कसे वाटते की मी चांदणीला त्या वेदना सहन करू देईन? तुला कसे वाटले की ती माझ्या मुलाला या जगात आणेन, वेदनेने दुःख सहन करेल आणि मी तिला मरून जाऊ देईल? तुला स्वतःच्या मुलाची आईही व्हायचे नाही, तर तू माझ्या मुलाची आई कशी होऊ शकतेस? तू आई होणार आहेस. देवासाठी इथून निघून जा. मला माहीत आहे की तुझे आणि माझे भविष्य नाही. त्याने समीराच्या समोर हात जोडले आणि समीरा जिथे होती तिथेच राहिली. तिने चिंताग्रस्त आणि अश्रूंनी कार्तिककडे पाहिले, ज्याने तिच्याकडे पाठ फिरवली आणि समीरा एकटीच राहिली. ती प्रत्यक्षात मृगजळाचा पाठलाग करत होती. कदाचित तिच्या नशिबात प्रेम लिहिले नव्हते. कार्तिकचे शब्द आता सहन न झाल्याने ती मागे वळली आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडली. 2 तास उलटले जेव्हा दार उघडले आणि डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, तुमची पत्नी आणि मूल पूर्णपणे ठीक आहेत. कदाचित तुमच्या प्रामाणिक प्रार्थनेचा परिणाम असा असेल की देवाने त्या दोघांनाही एकत्र जीवन दिले आणि कार्तिकच्या शरीराचा प्रत्येक भाग शांतीने भरला होता. त्याचे हेतू शुद्ध होते, म्हणूनच त्याला दोन्ही एकत्र देण्यात आले. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. डॉक्टर हसले आणि गुलाबी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या मुलीला कार्तिककडे दिले. कार्तिकने थरथरत्या हातांनी तिला धरले आणि नंतर तिला छातीशी मिठी मारली. थोड्या वेळाने तो खोलीचा दरवाजा उघडून आत गेला. चांदणीचं अशक्त शरीर त्याच्या समोर बेडवर पडले होते. तो येऊन जवळ बसला. कार्तिकने खाली वाकून तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने चांदणीला प्रेमाने स्पर्श केला होता आणि चांदणीने डोळे उघडले आणि कार्तिककडे उत्सुकतेने पाहिले. ही मुलगी आहे की मुलगा? तिने पहिला प्रश्न विचारला. कार्तिक हसला. ती एक मुलगी आहे, खूप सुंदर, अगदी तुझ्यासारखीच. हे ऐकून चांदणीच्या चेहऱ्यावर दुःखद हास्य उमटले. तू तिला समीराला द्यायला हवे, ती इतकी ठामपणे बोलली की कार्तिक तिच्याकडे पाहत राहिला. त्याने नकारात मान हलवली. समीरा तिची आई नाही, तू तिची आई आहेस. समीरा नाही, तूच वेदना सहन करून तिला जन्म दिलास, तिने नाही. हे खेळणं नाहीये जे मी समीराला देऊ शकेन. ती तुझ्या हृदयाचा तुकडा आहे आणि ती तुझ्यासोबत राहीन. समीरा आपल्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. ती गेली आहे. मला कळलंय की मी एका मुलीकडून आई आणि एका आईकडून मुलगी हिरावून घेणार होतो. मी केलेल्या प्रत्येक चुकीची मला जाणीव झाली आहे. आजपासून मी दुसऱ्या समीराला आपल्या आयुष्यामध्ये येऊ देणार नाही. मी केलेल्या प्रत्येक चुकीची मला खरोखर जाणीव आहे. मला आपल्या मुलीने चांगले आयुष्य जगावे असे वाटते. तुझ्यासारखे आयुष्य जगावे असे वाटत नाही. मला एक संधी देशील का? मला माफ करशील का? आणि चांदणी, तिच्या मनात एक थंडी खोलवर उतरली होती. तिला धीर धरण्याचं फळ एवढं गोड मिळेल अशी अपेक्षा नव्हती. ती कार्तिकला संधी देऊ शकली असती. ती त्याच्याकडे वळली. ती त्याला माफ का करू शकत नाही असा विचार करत तिने मान हलवली आणि हात पुढे केले. ती तिच्या मुलीला पाहण्यासाठी उत्सुक होती. एकही शब्द न बोलता कार्तिकने त्याच्या गोड मुलीला चांदणीच्या शेजारी बेडवर झोपवले. मग त्याने पुन्हा एकामागून एक त्यांच्या दोघांचे डोक्याचे चुंबन घेतले आणि चांदणीला शांततेची खोल भावना जाणवली. मला कळले आहे चांदणी, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मला शिकवलेस की प्रेम फक्त बाह्य गोष्टींबद्दल नाही. प्रेम हे माणसाच्या आत्म्याशी केले जातं, जसं मी तुझ्याशी केलं. आणि चांदणी ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली, ज्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळाचे चुंबन घेतले होते. मला इतकी मौल्यवान भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुलगी ही सर्वात उत्तम भेट आहे. तो हसला. चांदणीला तिच्या भोवती फुले उमललेली जाणवत होती. संयमाला गोड फळे येतात, यात काही शंकाच नाही.